गणेशजींच्या भगवान बजरंगबलीच्या स्वानंद सुख निवासी श्री संत माधवाश्रम स्वामी महाराजांच्या या पावन दरबारामध्ये अर्थात आपण नेहमीप्रमाणे म्हणतो गोदा तटे निर्मळे देवदेवतांची राऊळे है का नाही, संत महंत मिळे दिवस जाय सुखाचा पवित्र गोदावरी मातेचा काठ आहे आणि संतांना असा एकांतवास प्रिय असतो. पण पूजनीय स्वानंद सुखनिवासी माधव आश्रम स्वामी महाराजांचं हे अत्यंत गोड त्यांना आवडणारं ठिकाण आहे. मग त्यांना आवडलं असेल त्या अर्थी कसं असेल त्याचा अनुमान प्रमाण काढावं लागेल आपल्याला. भगवद्गीतेनं सांगितलं शुचौदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना अशा प्रकारचं हे पवित्र अशा प्रकारचं ठिकाण आहे आणि महाराजांचं हे 77वे पुण्यस्मरण आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे अशा महात्म्यांचा नामोल्लेख जरी केला तयाच्या चिंतने एवढं महात्म्य त्यांचं आहे. विठाला विठाला म्हणून आमचे गुरुजी म्हणायचे बरं का. गुरुजी म्हणजे ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज. तुमचं आमचं होतं ते श्राद्ध, देवाची होत असते ती जयंती आणि साधू संतांची होत असते ती पुण्यतिथी. तुमचं आमचं फार फार आपला मुलगा जर श्रद्धावान असेल तर आपलं काय होईल हे तरच्या अगोदरचं लक्षात ठेवा बरं. तर होईल, नाही तर तेही होईल का नाही शाश्वती नाही. देवाची होत असते ती जयंती आणि अशा पुण्यवान महात्म्यांची होत असते ती पुण्यतिथी. पुन्हा आणखी सांगतोय का त्यांची पुण्यतिथी करण्यात त्यांचा लाभ का आपला लाभ. हा उत्सव आपण त्यांचा पुण्यतिथीचा करतोय पण त्यापासून मिळणारा जो लाभ आहे तो आपला आहे. विठाला विठाला आणि म्हणून अशा पुण्यवान महात्म्याचं पुण्यस्मरण आपल्या या पवित्र पुण्यवान भूमीमध्ये सर्व ग्रामस्थ मंडळांच्या सहकार्यातून सर्वांच्या गोड आयोजनातून नियोजनातून आणि आमचे वकील साहेब असतील त्यांचे बंधू इंजिनियर साहेब असतील हे सगळा घोडे परिवार आणि हे सगळे ग्रामस्थ मंडळ. कारण त्यांनी सांगितलं एकट्याचा नो हे खेळ मनवणी एकट्याचं कामच नाही. मी तर नेहमी म्हणत असतो प्रपंचही एकट्याला करता येत नाही. भगवंताला हे जगत निर्माण करायचं तरी त्याला मायेचं सहकार्य घ्यावं लागेल. भागवतामध्ये तुम्ही ऐकलं असेल गोवर्धन काही त्याला एकट्याला उचलता येत नव्हता का. उद्धव महाराज उचलता आला असता पण त्यानं सर्व सवंगड्यांना घेतला. सवंगड्यांच्या काठीचा आधार लागतो. भगवंताची करंगडी महत्वाचीच आहे पण या काठीचाही तेवढाच महत्वाचा आधार आहे. तसं या सगळ्या कारण या भजनी मंडळींचं गावकऱ्यांचं या उत्सवावर किती प्रेम आहे. मला असं वाटतं एवढ्या थंडीच्या दिवसात हे मला सांगायची गरज नाही कारण तुम्ही इतक्या भरगच्च संख्येने इथं उपस्थित आहात आणि ज्या ज्या वेळेस आमच्या लिंबेकर सगळी मंडळी परमार्थावर नितांत प्रेम करण्यात कारण ज्या ज्या वेळेस येतो त्या त्यावेळेस भरगच्च संख्येनं माता भगिनी पुरुष मंडळ टाळकरी वारकरी तरुण मंडळ कीर्तनाला असतात. विठाला म्हणून महाराजांच्या 77व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वैकुंठवासी गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने स्वर्गीय मातोश्री अन्नपूर्णाबाई राजेश्वररावजी घोडे आणि स्वर्गीय शांताबाई संतोकरावजी घोडे या पूर्वजांच्या आशीर्वादाने कारण मी मग अशी बोलून गेलो यांनी ही परंपरेने हे कार्यक्रम चालत आलेला या घराण्यानं आणि सर्व गावकऱ्यांना मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम आजपर्यंतही केलेला आणि इथून पुढं यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनः सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. नियम असा एथ वडील जे जे करीती ज्ञानोबाराय बोलतात. एथ वडील म्हणजे आपले पूर्वज ऐक ना वडील आजोबा पंजोबा ज्या आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे ते करणं आपलं कर्तव्य आहे. तया नाम धर्मासे ठेविती येरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून घरातला कर्ता पुरुष जसं आचरण करत असतो सहज मागचे त्याप्रमाणे अनुसरण करत असतो. म्हणून मुलाचा आयडॉल नेहमी कोण असला पाहिजे आणि मुलाचा आयडॉल जर बापानं व्हावा असं वाटत असेल तर त्याकरता आयडॉलचे पाय चांगली चालली पाहिजे. आता बोलणं कळत आहे त्याकरता आपणही तेव्हा त्याच ताकदीचा हा परिवार म्हणजे कशामुळे सांगतोय कारण ही परंपरा आमचा छोटा सोहम आला ना कारण त्याच्या अंतःकरणात किती श्रद्धा आहे पहा. कारण सोहम हे परमार्थ करायचा असतो सोहम पर्यंत जाण्याकरता. विठाला विठाला
आता आणखीन अवघड काढलं. सोहम हे सो अहम, सो अहम, सो अहम, मी तो आहे. सोहम शब्दाचा अर्थ आहे. सोहम शब्दाचा अर्थ काय? सोहम सोम शब्दाचा अर्थ आहे ब्रीथिंग. वा, टाळ्या वाजवा बेटा. याला म्हणायचं बरं पूर्वजांनी केलेलं पुण्य. विठ्ठला विठ्ठला. आणि या परिवाराचे तर श्रद्धा आहेच, पण या सगळ्या गावकऱ्यांचं खूप मोठं सहकार्य. ते म्हणले महाराज आम्ही निमित्त आहे, आम्ही काही नाही. उद्धव महाराजांना सहज म्हटलो म्हणले, त्यांनी सांगितलं आम्ही सगळे मिळून तुम्हाला अगदी पूर्णपणे सहकार्य करू. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली भय नरकाचा. आणि एखादं सत्कर्म करत असेल तर करता आलं तर त्याला सहकार्य करावं. नाही तर काय या लोकांना कीर्तन असं म्हणलं की आपलं तर पाप आपल्या डोक्यावर बसतच. व्रत अर्ध पुण्य लाभे. समर्पक प्रमाण दिलं बरं महाराजांनी. मोडविता दोघे नरका जाती. एखादा सत्कर्म करत असेल तर त्यांना ते व्रत करायला लावलं तर आपलंही पुण्य मिळतं आणि त्यांचंही पुण्य मिळतं. पण एखाद्याला मोडायला लावलं तर दोघे नरका जाती. पण या गावकऱ्यांचं या मंडळींना खूप मोठं सहकार्य आहे. भजनी मंडळी आमच्या ओके साहेबांनी सांगितलं, महाराज उद्धव महाराज आणि ही सगळी भजनी मंडळी, बंडू महाराज सगळेच आता भजनी बरं, सगळ्याच गावकऱ्यांच्या भजनी मंडळींचं खूप मोठं सहकार्य. आणि उद्धव महाराजांनी मला फोन केला, या सेवेचा योग आला. आणि इथं पाहिल्यानंतर इतका आनंद की भरगच्च संख्येनं श्रोतृवर्ग, माता भगिनी, पुरुष मंडळ, तरुण मंडळ उपस्थित आहेत. सुंदर अशा प्रकारची साऊंड सर्व्हिस ही खूप गोड आहे. कुठली त्याची? वा हा, जिजाई मंडप लिंबा. आपल्या गावात कशाचीच उणीव नाही महाराज. श्रोते गर्दी आहेत, भजनी मंडळ अगदी माझ्यावर नितांत प्रेम करणारे आहेत, पण भजनावरही प्रेम करणारे आहेत. आणि सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आणि त्यात दुग्ध शर्करा योग असा आहे की महाराष्ट्रातले ख्यातनाम रथी महारथी आज सहकार्याला आहेत आपल्याला. आपल्या परिसराचं भूषण आता महाराष्ट्रातले युवा गायक, महाराष्ट्राचे लाडके गायक आमचे छोटे बंधू कृष्णा महाराज खरात ते उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण छोटे बंधू महेश महाराज ते उपस्थित आहेत. आपल्या गावचा होणारा भावी युवा गायक, युवा कीर्तनकार तोही चांगला होणार आहे बरं. पृथ्वीराज आहेत, पृथ्वीराज महाराज. आणि ही सगळी अगदी शेवटच्या महाराजांपासून तर उद्धव महाराजांपर्यंत सगळी भजनी मंडळी. आणि विशेष मला जेव्हा उद्धव महाराजांनी सांगितलं, म्हणलं वाजवायला कोण आहे? ते म्हणले महाराज माणिक महाराज. म्हणलं शक्यच नाही, कारण शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे. हे रत्न कुठंच सापडत नाही. विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायात खूप मोठी ज्यांची सेवा आहे. आणि निस्ती सेवा नाही तर वारकरी संप्रदायाला अनुकूल ज्यांचं जीवन आहे आणि कीर्तनकाराला सुद्धा अनुकूल ज्यांचं वादन आहे. नाही तर आता सध्या कीर्तनकारावर कुरघोडी होण्याचा प्रकार चालला. कीर्तन कमी आहे आणि हे आता, कारण मी त्याच्यातला म्हणण्यापेक्षा आम्ही दोघांनी समोर वाजवले आणि त्याच्यातला म्हणण्यापेक्षा इथं कीर्तन झाल्यावर फेट्या सहित वाजवलेले. कारण या वाड्यात आल्यावर मला आठवण आली, उद्धवभाऊ केकर जोडीकर होते आणि माझं कीर्तन होतं. कीर्तन झाल्यावर उद्धवभाऊन सांगितलं नाही बाबा थोडस गर्दी होती बरं. उद्धवभाऊ वैकुंठवासी झाले आणि गावावर फार प्रेम होतं त्यांचं. कारण या भजनी मंडळीने आवाज दिल्यावर कधीही यायचे. कीर्तन झाल्यावर इथं वाजवलं होतं. तो आजही माझ्याकडे व्हिडिओ आहे. काय इतकं सगळे आपण दर्दी मंडळी आहात. आणि हा महाराजांचा पुण्यस्मरण उत्सव आहे. आदरणीय महाराजांची गोड साथ आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. तुम्ही सर्व देवरूप श्रोते सज्जन मायबाप सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि मी माझ्या गावाकडे जातो. विचारा विचारा विचारा.
जागेत का कसं चाच पडून पाहिजे. एक तासभर आपल्याकडे शिल्लक आहे. तासभरात अभंगाचं चिंतन करायचं आहे. महाराज या अभंगातून देवाविषयी काही महत्वाचे मुद्दे सांगतात. पहिल्या चरणात देवाशी संबंध जोडतात, दुसऱ्या चरणात देवाचं अस्तित्व सांगतात, तिसऱ्या चरणात देवाचं स्वरूप सांगतात, चौथ्या चरणात देवाचं कर्तृत्व सांगतात आणि पाचव्या चरणात देवाचा स्वभाव सांगतात. विठाला अगदी 60 मिनिटात या 5 मुद्द्याचा विचार करायचा आहे बरं. लक्ष देऊ नये. अभंगात देव शब्द किती वेळा आहे मोजा. देवामुचा, देवामुचा, जीव सकळ जीवांचा, देवाये जवळी आमा अंतर्बाये, देवगोड पूर्वी कोडाचे कोड, देवामा राखे राखे गाली कळी काळासी काके, देवदयाळ करी तुकयाचा सांभाळ. किती वेळा आहे हा? कोण म्हणलं 12 वेळा? गणित चुकलं तर माझं का चुकलं का तुमचं नाही मला माहित नाही. मी मोजून दाखवलं की परत मोजा. वेळ नको घालवायला. परत शिकवायचं मला. ऐका बरं. देवामुचा जीव सकळ जीवांचा, देवाहे देवगोड देवा मा राखे राखे, देवदयाळ विठाला 8 वेळा. किती वेळा? देव शब्दाचा अर्थ आहे दिव्यते राजते प्रकाशते इति देव. हा जो दिव्य आहे आणि आमच्या अंतकरणातला जो स्वप्रकाशक आहे, आमच्या अंतकरणातली ती दिव्य ज्योती आहे, त्याचा अर्थ आहे देव. देव शोधायला बाहेर जायची गरज नाही. पण ते 8 वेळा का आलं तर अष्टधा प्रकृतीने, भगवद्गीतेत अष्टधा प्रकृती सांगितली. अष्टधा प्रकृतीने ज्या परमपुरुषाचं वर्णन केलं तो परमपुरुष म्हणजे देव. विठाला तसं अनेकांनी त्याचं वर्णन केलंय. 4 वेदांनी त्याचं वर्णन केलंय, पण त्यालाही वर्णन करता आलं नाही. वेद जाणू गेला, तोही शांत झाला. बर, 4 वेदांनी वर्णन केलं, त्यालाही करता आलं नाही. 6 शास्त्रांनी वर्णन केलं. 18 पुराणे हरिशी गाठी, 18 पुराणांनी वर्णन केलं, त्यालाही वर्णन. ज्याच्यावर शेषशाही परमात्मा पौडलेले तो सुद्धा वर्णन करता करता त्याच्या सुद्धा जिव्हा झडल्या सहस्त्र जिव्हा देवकाहो विटेवरी उभा, तरी त्याचं वर्णन झालं नाही. अष्टधा प्रकृतीने त्याचं वर्णन झालं नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णनातीत असणारा परमात्मा, अवर्णनीय असणारा परमात्मा, त्याचं वर्णन केलंय. विठ्ठल कारण संतांमध्ये ती ताकद आहे बरं. होय भक्ती केला तैसा असा तो परमात्मा आहे. म्हणून महाराज देवाशी संबंध जोडतात. एखाद्या व्यक्तीच्या जवळ जायचं असेल, एखादी वस्तू प्राप्त करायची असेल, तर त्याकरता अगोदर त्याच्याशी आपला संबंध जोडावा लागतो. एखादं काम करायचं असेल मोठ्या माणसाकडून, तरी माणसं बघतात त्यांचा कोणाचा काहीतरी काय पाहिजे. माणसं म्हणतात का जरा तेवढा, ते मग काय काळजी करू नका, त्यांचे आमचे खूप काय जवळचे संबंध आहेत. मग जवळचे संबंध असले की काही गोष्टी कशालाच होत नाहीत, पण त्या संबंधानं झाल्याशिवाय विठाला म्हणून काय असला पाहिजे, संबंध असला पाहिजे. तर ऐका आणखी, संबंध कोणाशी असावा का देवाशी असावा?